श्री स्वामी समर्थ. सकाळची सुरुवात कशी करावी, आजचा व्हिडिओ मी त्याच्याबद्दलच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी उठल्या उठल्या परमेश्वराला 2 हात जोडून त्याला धन्यवाद द्यायचे की तू एक नवीन सुरुवात करण्याची संधी दिलेली आहेस. त्यानंतर धरणीवंदन करायचं आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. मी सकाळी उठले की आधी कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदता, प्रभाते कर दर्शनम, समुद्रवसने देवी, पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श क्षमस्व मे, असं म्हणून धरणी मातेला नमस्कार करते. आणि मग उठल्याच्या नंतर आधी माझं अंगण साफ करणं, पाणी मारणं, झाडांना पाणी घालणं, या गोष्टी केल्याच्या नंतर स्नान वगैरे करून देवाला दिवा लावणं, त्याचे आभार प्रकट करणं, त्याच्याविषयी कृतज्ञता देणं. कारण परमेश्वरानेच आपल्याला जीवन दिलेलं आहे. माहीत नाही आपल्या आयुष्यात नवीन संकट, नवीन आनंद कसा येत असतो. त्यापेक्षा आपण जर कृतज्ञ राहून त्याचे आभार मानले आणि आपल्या दिवसाची जर सुरुवात केली तर त्यापेक्षा आनंददायी दुसरं काही असूच शकत नाही. बऱ्याच जणांना सकाळी उठताना म्हणजे मोबाईलमध्ये अलार्म लावल्याच्या नंतर जाग येत नाही किंवा तो बंद करून आपल्याला झोपण्याची सवय असते. तर तसं काही न करता मी एक तुम्हाला टिप्स सांगते, ती फॉलो करा फक्त. संध्याकाळी झोपताना 3 वेळेस म्हणायचं, मला या वाजता म्हणजे 5 वाजता उठायचं आहे, 5 वाजता उठायचं आहे, 5 वाजता उठायचं आहे. तुम्ही अलार्म वाजण्याची गरजही पडत नाही, तेव्हा तुमचे डोळे उघडले जातात. हे करून बघा आणि तुमच्यासोबत कसा अनुभव येतो हे माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. अंगण वगैरे झाडलं की सगळ्यात आधी काम असतं स्नान करून घ्यायचं आणि नंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं. सूर्यदेवाला अर्घ्य देताना मी एक मंत्र म्हणते, ओम भास्कराय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात. त्याचे आभार मानायचे आणि नंतर तुळशीला पाणी घालायचं, देवाजवळ दिवा लावायचा, तुळशीजवळ दिवा लावायचा आणि एक नवीन सुरुवात दिवसाची सुरू करायची असते. जर आपण दिवसाचे 18 घंटे काम करण्यात वेळ घालत असू तर आपण 10 मिनटं कमीत कमी स्वतःसाठी वेळ द्यायलाच हवा. आणि माझा सकाळचा स्वतःसाठीचा वेळ हाच असतो की मला तुळशीला पाणी घालणं, सूर्याला अर्घ्य देणं, देवाचे आभार मानणं, या गोष्टी फार आवडतात. आणि एक आत्मिक समाधान जे मिळतं मला याच गोष्टीपासून मिळालेलं आहे. कारण बघा, आपण किती म्हणजे व्यापात असू, काही टेन्शन्स मागं असू देत, पण जर आपण स्वतःसाठी सकाळी सकाळी वेळ काढला आणि 10 मिनटं आपल्या वेळात वेळ काढून थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी जर दिला तर खूप फरक पडतो. आणि जी ऊर्जा या सकाळी मिळते ती अवघी 18 तासांना पुरणारी अशी असते. जर तुम्ही करत नसाल तर नक्की करून बघा, खूप समाधान मिळतं. तुळशीला पाणी घालणं, रांगोळी काढणं फक्त 10 मिनटाचा वेळ आहे, पण तुमचे 18 तास चार्ज केले जातात. बिना थकवा येता आपण आपलं काम अतिशय चांगल्या प्रकारे दिवसभराचं करू शकतो, कोणतेही ताण झेलू शकतो एवढं सांगेन. आणि अशा पद्धतीनं म्हणजे माझी सुरुवात केल्याच्यानंतर मी मग किचनमध्ये जात असते. किचनमध्ये गेल्याच्यानंतर स्वतःसाठी पाणी आधी कोमट करायचं, ते प्यायचं, एक शांत सुरुवात करायची आणि मग आपलं दिवसभराचं रुटीन सुरू करत असते. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ, मी दिलेली माहिती आवडली तर नक्की माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे मलाही मोटिवेशन मिळेल. चला पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. शेवटच्या टिप्स आहेत. कच्चे टोमॅटो खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावल्याने डाग कमी होतात. टोमॅटोच्या रसाने चेहरा टवटवीत व गोरा दिसतो. चेहरा साफ मऊ होण्यासाठी चंदनाचा लेप लावावा. अंगातील उष्णता कमी करण्यासाठी चंदन वापरावे.